नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, जस्ट जी जेई महाडिस्कॉम भरती संदर्भात जो विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला आहे, तर बघा त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की महावितरणने गुण दाखवले नाही, पारदर्शकता अजिबात ठेवलेली नाही महावितरणने। तर लक्षात ठेवा, बरोबर आहे, महावितरणने पारदर्शकता तर अजिबात ठेवलेली नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही। इथे आता महावितरण संदर्भात जर आपल्याला बघायचं म्हटलं तर आपण बऱ्याच वेळेस महावितरणला विनंती केलेली आहे की परीक्षा होण्यासाठी पारदर्शकता दाखवा, परंतु परीक्षेसाठी कोणतीही पारदर्शकतेप्रमाणे परीक्षा चे रिझल्ट लावल्या गेलेला नाही आहे। म्हणजे जनरली बघा तुम्ही, हायकोर्टाने सुद्धा सांगितलं, हायकोर्ट काय म्हणतं इथे बघा, हायकोर्ट म्हणतं आहे की सार्वजनिक पद भरती प्रक्रिया पारदर्शक हवी। आणि आपण तेच म्हटलं होतं सर्व विद्यार्थ्यांनी, जेईचा जो रिझल्ट लागलेला आहे म्हणजे महाडिस्कॉममधला, तर सर्व विद्यार्थ्यांची हीच मागणी होती की गेटचा रिझल्ट लागू द्या आणि तुम्ही जनरल सरसगट जितक्या पण विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे काय करा तुम्ही, तर मार्क दाखवा। काय करा तुम्ही, तिथे मार्क दाखवा। परंतु इथे महावितरणने असं केलेलं नाही आहे, डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट लावली, त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर नाही, काही नाही, जनरल अशीच लिस्ट लावून दिली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा। परंतु जे नवीन एक निकाल आलेला आहे हायकोर्टाचा, तर हायकोर्टाने काय सांगितलं की परीक्षा ही पारदर्शक व्हायला पाहिजे आणि पारदर्शक व्हायलाच पाहिजे, परंतु विद्यार्थ्याचे गुण ही खाजगी बाब नाही। हायकोर्टाने निर्वाळा दिलेला आहे, खाजगी बाब नाही आहे, त्याच्यामुळं सर्व गुण हे विद्यार्थ्याचे दाखवायला पाहिजे होते महावितरणने, परंतु असं कसलंही महावितरणने कार्य केलेलं नाही आहे। असं जजमेंट म्हणजे हायकोर्ट सांगताय तुम्ही दाखवा मार्क, विद्यार्थी सांगताय, इथं जो राईट्स आहे विद्यार्थ्यांचा, इथं विद्यार्थ्याच्या राईट्सचं हनन होतं इथं। त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना आता तरी महावितरणाला जाग आली पाहिजे आणि त्यांनी सर्व मुलांची लिस्ट लावायला पाहिजे त्यांनी, की जनरल जितक्या मुलांनी क्वेश्चन म्हणजे परीक्षा दिली होती त्यांचे मार्क इथं दाखवायला पाहिजे। तर ही अशी जी केस चालू होती, या केसमध्ये हा निवाडा दिलेला आहे की सार्वजनिक पद भरतीसाठी प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना मिळालेले गुण ही खाजगी माहिती नाही, त्यामुळे उमेदवाराचे गुण उघड केल्यास त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले। हे निरीक्षण कोण नोंदवतंय? उच्च न्यायालय नोंदवतंय। उच्च न्यायालय काय सांगतं इथं आपलं यांना, की असं तुम्ही गुण दाखवा, परंतु तरीही महावितरणचाच मनमानी कारभार चालू आहे, त्यांनी अजिबात मुलांचे गुण दाखवले नाही। इतकं सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, सगळ्यांना विनंती केली, तरीही मनमानी कारभार चालू आहे की या पद भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपसुद्धा विद्यार्थी करत आहे, घोळ झाल्याचा आरोप करत आहे, तरीही महावितरणला त्याची काही पडलेली नाही आहे। महावितरण आपले जे कार्य आहे ते चालूच ठेवत आहे। तरी माझी महावितरणकडे विनंती आहे, त्यांनी हे हायकोर्टाचं जजमेंट बघावं किंवा हायकोर्टाने काय सांगितलं, निर्वाळा काय दिलाय की विद्यार्थ्याचे गुण ही खाजगी बाब नाही आहे, ती गोपनीयतेची माहिती नाही आहे, तरी ती सगळ्यांचे गुण डिस्प्ले करावे असं अशी माहिती असताना तरी महावितरण हे काही याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे। तरी आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत जाऊ द्या हा व्हिडिओ महाडिस्कॉमच्या, आणि त्यांना कळू द्या की हायकोर्टसुद्धा सांगतंय मार्क दाखवा, तरीही तुम्ही मार्क दाखवत नाही, हे काही ठीक नाही आहे। तरी याच्यात पारदर्शकता आणावी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन देऊन बरेच हे केलं आहे, परंतु तरीही विद्यार्थी या संदर्भात कसलाही
कसलाही महावितरण याबद्दल विचार करत नाही. परंतु आता हे जे जजमेंट आहे, हे जजमेंट एकदा महावितरणाने बघून घ्यायला पाहिजे आणि हे जजमेंट बघितल्यानंतर आता तरी विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे की बाबा चला आता तरी मार्क दाखवू आपण. तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक व शेअर करा. अशीच माहिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपण. तरी सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू